श्रोते हो नमस्कार. वर्सटाईल वर्षा भोसले या आपल्या मोटिवेशनल पॉडकास्टमध्ये मी प्राध्यापिका वर्षा भोसले आपलं मनापासून स्वागत करते. साहित्य, समाज, शिक्षण, राजकारण, अवतीभोवतीच्या घडामोडी अशा विविध विषयांवर मुक्त संवाद, मनमोकळ्या गप्पा, छान छान गोष्टी, महिला सबलीकरण, मनोरंजन, व्यवसाय मार्गदर्शन, प्रेरणादायी सकारात्मक विचार मांडण्याचा आणि हसत खेळत आनंद पेरण्याचा प्रयत्न. ऐकत रहा वर्सटाईल वर्षा भोसले. श्रोते हो, धगधगते यज्ञकुंड अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज जन्मदिवस 28 मे 1883. ज्याला इतिहास कळतो त्याला वर्तमानाचं भान असतं आणि ज्याला वर्तमानाचं भान असतं तो भविष्य घडवू शकतो. हा इतिहासाचा सिद्धांत आपल्या कर्मयोगातून सावरकरांनी सिद्ध करून दाखवला. ज्यांनी आपल्या महान राष्ट्राची परंपरा जपली ते लोकोत्तर महात्मे अजरामर झाले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचं नाव अग्रक्रमाने येतं. स्वामी दयानंद सरस्वती यांचा इहलोकीतून प्रयाण आणि सावरकरांचा जन्म एकाच सालातला 1883. सावरकर जेव्हा लंडनला प्रथम गेले ते भारत भवनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याकडे. श्यामजी कृष्ण वर्मा हे दयानंद सरस्वती यांच्या विचारांचे समर्थक. कधी कधी काही विलक्षण योगायोग नियतीने काळाच्या ओघात लिहून ठेवलेले असतात ते हे असे. 1906 साली सावरकर लंडनकडे रवाना झाले. स्वतंत्र भारताचे स्वप्न घेऊन पर्शिया या जलनावावर बसून सावरकर निघाले. किमान 3 वर्ष मातृभूमीचं दर्शन होणार नाही या भारावलेल्या अवस्थेत वयाच्या 23व्या वर्षी सावरकरांनी लंडनकडे प्रयाण केले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले काम सावरकर व्यापक करत होते. स्वदेशात काम करणं मंडळी सोपं असतं, पण आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं हा उदात्त विचार घेऊन सावरकर लंडनमध्ये काम करत होते. आणि जे कार्य अवघड असते ते करून दाखवण्यातच पुरुषार्थ असतो. आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी राष्ट्रभक्तीची भावना तरुणांच्या मनात निर्माण केली. लंडनला शिकण्यासाठी भारतातून असंख्य तरुण येत होते. नोकरी करून पैसे कमवायचं एवढं एकच ध्येय त्यांचं होतं. या तरुणांना वस्तुस्थितीची जाणीव सावरकरांनी करून दिली. राष्ट्रभक्तीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली. गुप्तपणे भारतात शस्त्र पाठवायला सुरुवात केली. दारुगोळा बनवण्याची माहिती पाठवायला सुरुवात केली. हळूहळू ब्रिटिश सरकारला याची कुणकुण लागली. 13 मार्च 1910 ब्रिटिश सरकारने सावरकरांना लंडनमध्ये अटक केली. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणं, तरुणांनी क्रांतिकारक व्हावं यासाठी प्रयत्न करणं, भारतात गुप्तपणे शस्त्र पाठवणं, काही ब्रिटिश अधिकारी यांच्यावरती हल्ला करणं, खून करणं अशा विविध अपराधांसाठी सावरकरांवरती खटला चालविण्यात आला. ब्रिटिशांनी ठरवलं सावरकरांवरचा हा खटला भारतातच चालवला गेला पाहिजे, कारण तरच तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिश सरकारविषयी भीती निर्माण होईल, त्यांच्या मनात दहशत निर्माण होईल. आणि ब्रिटिश सरकारने सावरकरांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला. सावरकर भारतात यायला निघाले. त्यांचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास सुरू होण्यापूर्वी त्यांचे मित्र अय्यर यांना सावरकरांनी सांगितलं, दैव अनुकूल असेल तर मार्सेलिसला भेटू. मोरिया या जलनावेतून सावरकरांचा प्रवास सुरू झाला. मार्सेलिसला गेल्यावरती पळ काढायचा असा सावरकर मनात विचार करत होते, पण मार्सेलिसवरून जायचंच नाही असं ठरवण्यात आलं होतं. पण काय योगायोग म्हणावा, त्या बोटीमध्ये बिघाड झाला आणि दुरुस्तीसाठी ती बोट मार्सेलिस बंदरात घ्यावी लागली. सावरकरांनी
मार्सेलिसची उडी घेतली. त्रिखंडात गाजलेली ही मार्सेलिसची उडी 8 जुलै 1910. पण दुर्दैवाने मादाम कामा आणि अय्यर मोटारीने वेळेत पोहोचू शकले नाहीत. सावरकर तिथल्या फ्रेंच रक्षकाला सांगत होते, मला ताब्यात घ्या. पण त्या फ्रेंच सैनिकानं लाच घेऊन सावरकरांना ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं. बोटीत बिघाड झाला होता म्हणून एडनला बोट बदलण्यात आली आणि साष्ठी नावाच्या जलनौकेत सावरकरांना नेण्यात आलं. 4 फूट लांब 4 फूट रुंद खोलीत जनावरांना ठेवण्यात यावं, डांबण्यात यावं तसं सावरकरांना ठेवलं. आजूबाजूला कडक पहारा. आत्मार्पणाचे विचार सावरकरांच्या मनात आले नसतील तरच नवल. पण अत्यंत विवेकी असणाऱ्या सावरकरांनी स्वतःच्या बुद्धीला मनाला खडसावलं. असं करून चालणार नाही. तू तुरुंगात राहशील, तू पिचशील, तू झिजशील, पण त्याची प्रेरणा भारतातल्या असंख्य तरुणांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातूनच क्रांतीचा हा यज्ञ पेटता राहील. एडनपासून साष्ठी जलनौका निघाली. 22 जुलै 1910ला भारताच्या किनाऱ्यावरती धडकली. भारतात सावरकरांवरती खटले दाखल करण्यात येणार होते. सावरकरांनी कायद्याचा अभ्यास केला होता. त्यांना पक्क ठाऊक होतं ब्रिटिश सरकारने त्यांना फ्रान्सच्या किनाऱ्यावर अटक केली होती हे अयोग्य होते. तो खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालणार. ब्रिटिश सरकारला तो चालवता येणार नाही. इकडे लंडनमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले. हिंगमन नावाच्या ब्रिटिश नागरिकाने जस्टिस नावाच्या वृत्तपत्रात हा सावरकरांवरती अन्याय आहे असं लिहिलं. फ्रान्समधून सावरकरांना पकडणं हेच मुळात ब्रिटिश सैन्याची चूक आहे असं लिहिलं. लंडनमध्ये सावरकरांवरती आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. तो खटला लंडनमध्येच चालवायला हवा होता. याचाही तीव्र आक्षेप हिंगमनने घेतला. हा सावरकरांवरचा अन्याय योग्य नाही असं तो सांगत होता आणि हे बोलणारा कोणी भारतीय नव्हता तर ब्रिटिश नागरिक होता. मोर्ले आणि मिंटो ही नावंसुद्धा या काळात खूप महत्त्वाची. मोर्ले हे भारत मंत्री होते तर मिंटो हे महाराज्यपाल. सावरकरांवरती लंडनमध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे तर तो खटला त्यांच्यावरती लंडनमध्येच चालावा यासाठी मोर्ले हे भारत मंत्री आग्रही होते. सावरकरांवर भारतात खटला चालू नये या भारतात खटला चालवण्याविषयी मोर्वेंचा आक्षेप होता. त्यांच्या मते हा सावरकरांवरती अन्याय आहे. मिंटो हे महाराज्यपाल या नात्याने भारतात कार्यरत होते. जॉर्ज हा मुंबईचा राज्यपाल होता. त्याला मात्र मोर्वेचं हे म्हणणं पटत नव्हतं. त्याचा जळफळाट झाला. त्याने मोर्लेच्या विरोधात आघाडी उभारली आणि आता हा खटला चालतो की नाही असं वातावरण तयार केलं आणि माझ्या विरोधात मोर्ले काम करतोय असं सांगून आता मी राजीनामा देतो अशी परिस्थिती निर्माण केली. मोर्वेंना परत इंग्लंडला जावं लागलं. नवीन भारत मंत्री आला. तो जॉर्जच्या बाजूने उभा राहिला आणि ऑगस्टमध्ये सावरकरांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला. जुलैमध्ये सावरकरांना भारतात आणण्यात आलं आणि ऑगस्टमध्ये सावरकरांवरती खटला दाखल करण्यात आला. मादाम कामा यांनी जोसेफ बिफिस्टा यांना वकीलपत्र घेण्याची विनंती केली. जोसेफ हे टिळकांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्यासोबत चित्रे गाडगीळ हे वकीलही सहभागी झाले आणि हे सगळेजण सावरकरांच्या वतीनं झुंजणार होते. 68 दिवस हा खटला चालणार होता. पण त्याचा निकाल ब्रिटिश सरकारने आधीच ठरवला होता आणि हे सावरकरांनाही पक्क ठाऊक होतं. सावरकरांना लंडनमधून जे आगनावेतून आणलं आणि मुंबईमध्ये भारतामध्ये जेव्हा उतरवलं त्यावेळेस आधी नाशिक, पुणे, येरवडा, डोंगरी, ठाणे, मद्रास आणि मग अंदमान असा प्रवास त्यांचा झाला. या काळात माणसासारखी वागणूक खूप कमी वेळा सावरकरांना मिळाली. हा राजद्रोही आहे, हा महाभयंकर आहे, तरुणांना चिथावणारा आहे, ह्याला सांभाळा यासाठी ब्रिटिश सरकार खूप सावध होतं. तुरुंगातून
न्यायालयात आणताना सुद्धा त्यांच्या आजूबाजूला प्रचंड सुरक्षा होती. सावरकर न्यायालयात येताच त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आरोपींनी सानंद जयघोष केला. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. न्यायालयात अशा घोषणेला परवानगी नाही, पण आरोपींनी ते जुमानलं नाही आणि सानंद जयघोष करत राहिले. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. न्यायाधीश प्रचंड उखडले. त्यांना राग आला. जोसेफ बफिस्टा, मादाम कामा आणि इतरांनी खूप प्रयत्न करून हा खटला हेगच्या न्यायालयात दाखल करावा ही मागणी केली. त्यांची ही मागणी मान्य झाली. देशातला पहिला राजकीय कैदी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा खटला आंतरराष्ट्रीय हेगच्या न्यायालयासमोर मांडण्यात आला. सावरकर थोडे सुखावले. न्याय मिळेल ही आशा जागृत झाली, कारण या न्यायालयात इतर प्रबळ राष्ट्रही सहभागी होतील. पण फ्रान्सचे अध्यक्ष बियॉन हे ब्रिटिशनिष्ठ होते. त्यांना हा खटलाच मुळात नको होता. त्यांचं भारतावरती प्रेम नव्हतंच. या बियॉनने अतिशय लबाडी केली आणि ब्रिटन वगळता अन्य प्रबळ राष्ट्र जर्मनी आणि रशिया यांना निमंत्रणच दिलं नाही. ही 2 राष्ट्र अनुपस्थित राहिली. सावरकरांच्या अनुपस्थित सावरकरांवरती खटला हेगच्या न्यायालयात सुरू होता. 1 महिन्याची मुदत होती, पण रशिया आणि जर्मनी या खटल्याला उपस्थित न राहिल्यामुळे 1 महिन्याची मुदत असताना देखील निकाल 8 दिवसातच दिला आणि हेगच्या न्यायालयानं सावरकर दोषी असल्याचं जाहीर केलं. फ्रान्समध्ये या निर्णयाचे तीव्र प्रतिसाद उमटले. सगळे वातावरण बियॉनच्या विरोधात उभं राहिलं. बियॉन घाबरला. आता आपल्यावरच खटला दाखल होईल की काय अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली आणि त्याने राजीनामा दिला. पण याचे पडसाद असे होते की ज्या वेळेस भारतात सावरकरांना मुंबईतून अंदमानात घेऊन जात होते, त्यावेळेस फ्रान्सची एक नौका त्या नौकेच्या मागे होती. जर पुन्हा एकदा सावरकरांना उडी मारली तर सावरकरांना फ्रान्समध्ये घेऊन जाऊ आणि निकालाचा कलंक धुवून काढू असा विचार काहीसा फ्रान्सच्या मनामध्ये होता. हा सगळा खर्च फ्रान्स सरकार करत होते. हेगच्या न्यायालयाच्या निकालाचे पडसाद मुंबईत उमटले. सावरकरांची सगळी मालमत्ता जप्त झाली. 23 सप्टेंबर 1910 सावरकरांना जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. विनायकाचं वय अवघं 27 वर्ष 8 महिने. आता बंदिवासात जाणार. बंदिवासाचे कपडे आपल्याला घालावे लागणार. काय वाटलं असेल सावरकरांच्या मनाला. 25 वर्षानंतर आपण जेव्हा अंदमानच्या कोठडीतून बाहेर येऊ तेव्हा जिवंत असू का? आपला देह जिवंत बाहेर पडेल की त्याच बंदिवासाच्या कपड्यातील मृतदेह? सावरकर विचार करायला लावले. सावरकरांना बिल्ला लावण्यात आला. कैदी क्रमांक 32,778. आता ही शिक्षा सामान्य बंदिवासाप्रमाणे भोगावी लागेल असं ब्रिटिश अधिकारी सावरकरांना ठणकावून सांगतोय. खरं तर फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, पण त्यांना हौत्यात्म्य येऊ नये, क्रांतिकारकांच्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा. ही 25 वर्ष कशी काढावीत याचा विचार सावरकरांच्या मनात. सक्त मजुरी, पराकोठीचे हाल याची त्यांना कल्पना आली. मग ते स्वतःच्या मनाला समजवतायत, या 25 वर्षात मी उत्तम चरित्र आठवेन, उत्तम चरित्र लिहीन, गुरु गोविंद सिंग यांचं चरित्र लिहीन असा मनात विचार करतायत. दुसरा खटला जो होता तो कान्हेरे यांनी जॅक्सनचा केलेला खून, आणि या जॅक्सनच्या खुनामध्ये सावरकर सहभागी म्हणून या दुसऱ्या खटल्यातही त्यांना 25 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा. 1910 ते 1960 जगाच्या इतिहासात कोणालाही मिळाली नसेल अशी शिक्षा सावरकरांना मिळाली. आणि ही 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा एककालिक नव्हती. एककालिक म्हणजे 25 वर्षाची एक पिढी. आणि ही 25 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा 25 वर्षाची शिक्षा म्हणजे 50 वर्ष.
ब्रिटिश अधिकारी खोचकपणे सावरकरांना म्हणतोय, ब्रिटिश सरकार खूप दयाळू आहे, ते 1960 साली तुम्हाला नक्की सोडणार. अतिशय विचारवंत, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड राष्ट्रभक्ती असणारे सावरकर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला म्हणतात, मृत्यू त्याहून दयाळू आहे, कदाचित तो माझी त्याआधीच सुटका करेल. डोंगरीच्या तुरुंगात असताना टिळक आगरकरांना जिथे ठेवलं होतं तिथेच सावरकरांना ठेवण्यात आलं. तिथला सैनिक सावरकरांना सांगत होता, याच ठिकाणी टिळक आणि आगरकर यांच्या गप्पा रंगायच्या. इतक्या हाल अपेष्ट असताना सुद्धा यांच्यातल्या गप्पा काय असायच्या तर भारताचं स्वातंत्र्य आणि स्वराज्य. शांतपणे बऱ्याचदा टिळक बसलेले असत, फक्त हात हलत असत. त्यावेळी रक्षक विचारे, काय करताय? टिळकांचं उत्तर असायचं, तुमच्या फौजांचा बंदोबस्त. भिंतीवरून ढेकणांच्या रांगा लागलेल्या असत. हातातली लेखणी मात्र सावरकरांची सुरू असायची, आम्ही किती सुखाने झोपतो आज, पण तरीसुद्धा आमचे प्रश्न, आम्ही कसे वागतोय. सावरकरांच्या बाबतीत तर अनुकूल परिस्थिती कधीच नव्हती. अनुकूल असं कधी घडलंच नाही, कायम प्रतिकूल. मार्सेलिसची उडी यशस्वी झाली असती तर, फ्रान्स पोलिसांनी लाच न घेता सावरकरांना अटक केली असती तर चित्र कदाचित वेगळं असतं. ठाण्याच्या तुरुंगात असताना यमुनाबाई सावरकरांना भेटायला आल्या. आपल्या पतीला अशा बेड्यांमध्ये पाहून त्या माऊलीला काय वाटलं असेल. परमप्रतापी लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी गेलेला माझा नवरा आज अशा रूपात मी पाहते. सावरकर यमुनाबाईंशी संवाद साधतायत. त्या परिस्थितीत ही हास्यविनोद करतायत आणि सावरकर यमुनाबाईंना म्हणतात, मुलांची वीण वाढवणं, 4 काठ्या एकत्र करून घरटं बांधणं एवढाच जर प्रपंच असेल, संसार असेल, तर हा संसार कावळा चिमणी सुद्धा करतात. असंख्य भारतवासियांच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघावा असा वाटत असेल तर आपल्या घरातली गाडगी मडकी फोडून चुलीचा धूर करावाच लागेल. प्रचंड राष्ट्राचा ध्यास असणारे सावरकरांचं हे बोलणं ऐकल्यानंतर यमुनाबाईंना काय वाटलं असेल. इतक्यात तिथे पोलीस आला. भेटीची वेळ संपली. यमुनाबाई निघाल्या. काय मनात विचार असतील. मुंबईतून नावेतून सावरकरांना घेऊन मद्रास आणि पुढे अंदमानला बोट निघाली. या बोटीवरती सर्वांचं मानसिक खच्चीकरण कसं होईल याची सगळी तयारी होती. आणि अंदमानला जायचं म्हणजे प्रचंड यातना, भीती ही प्रत्येक कैद्याच्या मनात होती. अट्टल गुन्हेगार, खून, चोऱ्या करणारे गुन्हेगार शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला निघाले होते. कोणाला 10 वर्षाची, कोणाला 15 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा, पण सावरकरांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली हे कळल्यावर इतरांना थोडं समाधान वाटायचं. ज्या जागेत 20 माणसं नीट राहू शकत नाहीत तिथे 50-60 माणसं कोंबली गेली त्या बोटीवरती. अट्टल गुन्हेगार, प्रचंड उबग आणणारा अंगाचा वास सावरकरांना भडभडून येई. त्यातही एखादा कैदी त्यांचा विचार करी, साहेब आपण पलीकडे जा, तिथे घाण कमी आहे. अशाही परिस्थितीत सावरकर विचार करायचे, अरे या पतित पावनांच्या हृदयात सुद्धा वृंदावन आहे. त्या बोटीवरती कोपऱ्यात कापलेलं एक अर्ध पीप ठेवलेलं होतं. कशासाठी? शौचासाठी. आडोसा नाही, दार नाही, निर्लज्जपणे सर्वांसमोर शौचाला बसावं. 4 माणसं जाऊन आली की प्रचंड दुर्गंधी. सावरकर लिहितात, इतकं भडभडून येई, काय करायचं. सगळ्यांच्या समोर प्रातःविधीला जाताना काही जणांना संकोच वाटायचा, अरे बॅरिस्टर बाबूंच्या समोर कसं बसायचं. आणि सावरकरांनाही या सगळ्यांसमोर मी कसं बसू असा प्रश्न त्यांच्याही मनात येई. केवढी मनाची जिद्द कल्पना करा. काय भयान वास्तव त्यांच्या वाट्याला आलं होतं.
राजकीय कैदी, पण प्रथम श्रेणीचा तुरुंगवासही कधी त्यांच्या वाट्याला आला नाही. कैद्यांचं किती खच्चीकरण करावं, काय भयानक सत्य. बोट अंदमानहून पोर्ट ब्लेअरला पोहोचली. पोर्ट ब्लेअर हे प्रधान बंदर जेव्हा सावरकरांनी पाहिलं तर सावरकरांच्या मनात काय विचार आले असतील. माझा देश स्वतंत्र झाल्यानंतर याच पोर्ट ब्लेअरला प्रमुख बंदर करायला हवं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे बंदर खूप महत्त्वाचं आहे. तशा परिस्थितीत ही देशाचा विचार. अंदमानला जलनौका थांबली. महाभयंकर जळवा त्या ठिकाणी निघत असत. वन्य श्वापद प्राणी तिथे होते. अत्यंत विषारी नाग साप होतेच, आणि आश्चर्य वाटेल असे नरभक्षक क्रूर माणसंही त्या ठिकाणी होती. या सगळ्याची कल्पना सावरकरांना होती. सावरकरांना त्या क्षणी आठवलं तो भारताचा किनारा. भारताच्या किनाऱ्यावरती सावरकरांना अंदमानात घेऊन जात आहेत हे कळल्यावरती असंख्य लोक आले होते. ते सगळे जमा झालेले लोक सावरकरांकडे पाहत होते. सावरकरांना वाटलं आपली तिरडी बांधली जातीये. या आग नावेवर चढता चढता सावरकर मनाशी बोलून गेले. एकालाही असं बोलावंसं वाटू नये, हे बंधू सुखे नाही वजा. आपण जो क्रांतीचा यज्ञ पेटवला आहे तो आम्ही जागृत ठेवू आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. एक जण जरी असे बोलला असता तरी माझ्या तिरडीची फुलांची शेज झाली असती, असं सावरकर म्हणतायत. एखाद्याने सोसावं तर किती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सावरकरांनी अंदमानच्या वास्तूत पाय ठेवला. स्वागतासाठी बारी नावाचा अधिकारी हजर होता. हा बारी अत्यंत क्रूर, पराकोटीचा दुष्ट, उंच, अवाढव्य, लठ्ठ. इतिहासामध्ये शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट आठवावी अगदी तसंच चित्र या बारी आणि सावरकरांना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. हा बारी सावरकरांना विचारतोय, आप सावरकर? सावरकर उत्तरले, येस. मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न केलात, पण अंदमान मार्सेलिसपेक्षा वेगळं आहे, अवघड आहे. मार्सेलिस वेगळं आणि अंदमान वेगळं. तिथला कोलू, तिथली हत्यारं या सगळ्यांचं दर्शन घडवत सावरकरांना 3ऱ्या मजल्यावरती नेण्यात आलं. 3ऱ्या मजल्यावरची शेवटची अतिशय छोटी खोली सावरकरांना देण्यात आली. त्यांच्या खोलीला जी खिडकी होती तिथून फक्त फाशी गेट दिसत असे. 3 वर्ष तुरुंग आणि फाशी, 5 वर्ष तुरुंग आणि फाशी असे अनेक कैदी तिथे होते. त्यांची शिक्षा संपली की त्या लोकांची तडफड, रडणं, ओरडणं दिसावं आणि सावरकरांचं मानसिक खच्चीकरण व्हावं, याचे सगळे प्रयत्न ब्रिटिश सरकार करत होते. मिर्झा पठाण नावाचा अधीक्षक सावरकरांना म्हणतोय, डरोगे तो नहीं. सावरकर म्हणतात, आयुष्यभर मृत्यूच्या इतक्या जवळ प्रवास केला आहे, इथे तर 1 फुटापेक्षा जास्त अंतर आहे, मला अजिबात भीती वाटत नाही. एवढ्या छोट्याशा खोलीत सावरकर राहत होते. त्या खोलीतून जी खिडकी होती तिथे रोज फासावर चढणारी माणसं दिसत होती. तरीसुद्धा सावरकर डगमगले नाहीत. आणि या लॉकडाऊनच्या काळात आम्हाला काही काळ घरात राहावं लागतंय तर आमच्यासमोर असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत, आम्हाला हे राहणं जगणं कठीण वाटतंय. सावरकरांची ती परिस्थिती जरा आठवा. अंदमानात आंघोळीसाठी 1 ते 2 तांबे पाणी सावरकरांना दिलं जायचं. पिण्यासाठी समुद्राचं पाणी. या पिण्याच्या पाण्यासाठी आणि अन्नासाठी सुद्धा तिथे सावरकरांना आंदोलन करावं लागलं. या अंदमानात बहुसंख्य कैदी हिंदू, तिथले अधिकारी मुस्लिम, पठाण आणि बलुची. खायला कदान्न, प्यायला समुद्राचं खारं पाणी. आणि एकदा का त्यांना
सगळा दिवसभराचं काम करून खोलीत डांबलं की नैसर्गिक विधीसाधी सुद्धा त्यांना बाहेर येता यायचं नाही. आणि एखाद्या कैद्याने जर नैसर्गिक विधी त्या खोलीत केला तर त्याला भिंतीला ताठ उभं केलं जायचं. सावरकरांना ही शिक्षा अनेक वेळा भोगावी लागली होती. हातामध्ये बेड्या, मान, गुडघे, अँकल सगळीकडे त्या बेड्या घातलेल्या आणि या बेड्या घालून त्यांना उभं केलं जायचं. प्रचंड यातना भोगायला लागायच्या, प्रचंड त्रास व्हायचा, हात गळून पडलेत असा प्रचंड यातना. कधी कधी तर हात मागे बांधून सुद्धा शिक्षा दिली जायची. आपण कल्पना करा, अर्धा तास हात मागे बांधून राहू शकतो का? 12-12, 14-14 तास असे हात बांधून ठेवले जायचे. 8-8, 10-10 दिवस सातत्यानं ही शिक्षा दिली जायची. काय प्रचंड यातना, प्रचंड वेदना होत असतील शरीराला. त्यांना भोजन सुद्धा उघड्यावर दिलं जायचं. ऊन असो किंवा पाऊस, जेवणाची जागा ठरलेली. भाकरीमध्ये जळवा, विषारी कृमी, कीटक, माती, खडे सगळं बाजूला करून कैद्यांना ते जेवण जेवावं लागत होतं. अतिशय सात्विक अन्न खाणारा हा माणूस विष पचवणारा मृत्युंजयच म्हणायला नको का? सावरकरांना या काळात अंगावरती फक्त एका चिंधीनिशी सुद्धा राहायला लागलं. फक्त लंगोट दिला जाई. कधी कधी इतके कमी कपडे सावरकरांना दिले जायचे. अंगावर एक चिंधी. सावरकरांना संकोच वाटला. मानवाच्या मनाला जे क्लेश होतात ते पंचविध प्रकारचे असतात असा विचार मग त्या क्षणीही सावरकर करू लागले. कारण मला या चिंधीची लाज का वाटतेय? मी योगाचा अभ्यास केलाय आणि यामध्ये पंचविध प्रकारचे क्लेश माणसाला होतात हे माहिती आहे. अविद्या आणि अस्मिता, मीपणा, मी करतो तेच योग्य, मग ते राजस, तापस, सात्विक असो, ते सगळं गळून पडलं. अविद्या सगळं नाशवंत आहे पण शाश्वतच आहे असं मनाला भावते ती परिस्थिती. बहिरंग साधनेतून अंतरंगाकडे जर आपण निघालो तर मग लंगोटी काय आणि पूर्ण वस्त्र काय, सगळी एकसारखीच. हा विचार सावरकरांनी त्या परिस्थितीतही केला. बारी हा कैद्यांचा प्रचंड खच्चीकरण करत होता. त्या बारीला तर नाहीच नाही पण मृत्यूलाही सावरकर अंदमानात पुरून उरले. ऑगस्ट महिना 1911 अंदमानात पत्र आलं. आपण तरुणांना चिथावणी दिलीत, ब्रिटिश सरकार विरोधी झुंजलात, सशक्त क्रांतीचा प्रयोग केलात म्हणून तुम्हाला दिलेली मुंबई विद्यापीठाची BA पदवी काढून घेण्यात येत आहे. काय दोष? स्वातंत्र्याची ज्वाला पेटवली. क्रांतिकारी देश स्वतंत्र व्हावा ही इच्छाशक्ती मनात धरली. ब्रिटिशांच्या ताब्यात मुंबई विद्यापीठ होतं. त्यांनी ठराव केला आणि सावरकरांची ही पदवी काढून घेण्यात आली. तुमच्या आमच्या बाबतीत असं घडलं तर काय वाटेल तुम्हाला? सावरकरांना नेस्तनुभूत करण्याचा डावच जणू ब्रिटिश सरकारने आखला होता. जे काम जनावरांनी करायचं ते काम सावरकर आणि इतर कैद्यांना करावं लागत होतं. नारळ सोलणं, चऱ्हाट काढणं, काठ्या वळणं यात त्यांचे हात रक्तबंबाळ होत असत. कोलूला त्यांना जोडलं जात असं. कोलू यंत्रात खोबऱ्याच्या वाट्या घालायच्या. कैद्याने बाहेरचा दांडा फिरवत राहायचा आणि तो बाहेरचा दांडा फिरला की आतला दांडा फिरतो. त्यामुळे खोबऱ्यावरती दाब येऊन मग तेल निघतं. रोज असं 30 पौंड तेल सावरकरांना काढावं लागायचं. केवढं प्रचंड कष्ट. आणि हे तेल काढत असताना जेवणाच्या वेळात घामाने थपथपलेलं अंग घेऊन कैद्याला उभ्या उभ्याच अन्न सेवन करावं लागायचं. हा एवढा त्रास सावरकर सहन करू शकले ते स्वातंत्र्याच्या कृतनिश्चयामुळेच. अंगावर बेड्या, पाय फोल्ड करणं, कोपर फोल्ड करणं हे शक्य नव्हतं. एक तर भिंतीला सरळ उभं राहायचं, नाही तर पाय पसरून सरळ बसायचं. नडगीला जर बांधलं आणि मारलं तर प्रचंड वेदना होतात, प्रचंड त्रास होतो. या नडगीवरती साखळदंड बांधलेले. या नरक यातना भोगत असतानाच
तात्याराव सावरकरांची भेट झाली. काय वाटलं असेल त्या क्षणी परस्परांना भेटल्यावर. बाबाराव तर झिजलेले होतेच, पण तात्यारावांना पाहिल्यावर बाबारावांचे पाय लटपटले. अरे तात्या, तू पण इथेच? आता इथून बाहेर कसा पडणार रे सांग? अशक्यच आहे बाहेर पडणं. पण तू जो क्रांतीचा, स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवलाय तो कोण चालवणार पुढे? सावरकर दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे. त्या क्षणीही बाबारावांना ते बोलतायत. काही गोष्टी तुरुंगामध्ये जाऊन हाल अपेष्टा सोसून देह चंदनासारखा झिजवून साध्य होत असतात. माझ्या या अंदमानात येण्यामुळे भारत राष्ट्राला मला खात्री आहे लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय या माणसाचं काळीज आहे, काय या माणसाचे विचार आहेत. तशा परिस्थितीतही इतक्या नेटानं धीरोदात्तपणे बाबारावांना उत्तर देत आहेत. आता बाबाराव आणि तात्याराव यांनी मिळून तुरुंगात एक प्रयोग केला. तुरुंगात या कैद्यांच्या वाट्याला समुद्राचं पाणी, कदान्न अतिशय वाईट दर्जाचं अन्न येत होतं. या विरोधात आंदोलन करायला हवं. बाबाराव आणि तात्याराव यांनी मिळून एक सांकेतिक भाषा बसवली होती. त्याने पलीकडे असं पाहता पाहता संदेश या साखळदंडांच्या माध्यमातून संपूर्ण तुरुंगभर पोहोचवायचा आणि मग सगळेजण एकाच वेळेला आंदोलन करीत, एकाच वेळेला अन्नत्याग करीत. आपण 2 दिवस उपाशी राहिलो तर आपल्याला काय अवस्था होते हे आपल्याला माहिती आहे. हे अंदमानातले कैदी एक महिना अन्नत्याग करत होते, एक महिना उपोषण करत होते. बारीचा जळफळाट व्हायचा, बारी खूप हाल अपेष्टाचा खूप प्रयत्न करायचा, पण हे कैदी बदले नाहीत. याचा परिणाम असा झाला की तिथल्या कमिशनरला, कारण तिथलं जे साधन सामग्री होती, जे उत्पन्न, जे प्रोडक्शन होतं ते बाहेर जाऊन विक्रीसाठी वापरलं जायचं, ते होत नाहीये. म्हणून कमिशनरने जेलमध्ये दौरा केला. त्यावेळेस सावरकर यांनी तिथल्या कैद्यांची अवस्था त्यांच्यासमोर मांडली. गुप्तपणे भारतात पत्र पाठवली, ती छापून आणली की लंडनमध्ये त्याचे पडसाद उमटले की अंदमानमधल्या कैद्यांवरती कशा प्रकारचे अनन्वित छळ होतात, त्यांना कशा प्रकारचं अन्न दिलं जातं, समुद्राचं पाणी दिलं जातं. याचा परिणाम असा झाला की सावरकरांनी केलेल्या या अशा प्रकारच्या आंदोलनामुळे, अशा प्रकारच्या उपोषणामुळे तिथल्या कैद्यांना बऱ्या प्रकारचं अन्न खायला मिळू लागलं. तिथली जनता पराकोटीच्या आदरानं तिथले सगळे लोक, तिथले सगळे कैदी सावरकरांकडे पाहू लागले, त्यांचं नाव घेऊ लागले. लंडनमध्ये सुरू झालेला या प्रवास 2 मे 1921 साली तात्याराव आणि बाबाराव यांची एकत्रितपणे सुटका झाली, अर्थात निर्बंधांसह. एक भाषा, एक राष्ट्र हाच विचार तेव्हाही सावरकरांच्या मनात होता. सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगामध्ये 4-4 ओळी लिहायच्या, त्या पुसायच्या, त्या पाठ करायच्या, मुखोद्गत करायच्या. कधी कधी तिथून निघालेल्या कैद्यांना सुद्धा ते पाठ करायला लावायचे. आणि मग भारतात आल्यावरती ते लिहून काढा असं सांगायचे. अशा प्रकारची महाकाव्य सावरकर रचत गेले. सावरकरांनी केलेल्या आंदोलनामुळे तिथल्या लोकांना पुस्तकं वाचायला मिळू लागली. सावरकरांनी तिथे शिकवायला सुरुवात केली, कैद्यांना मुळाक्षरं शिकवली. कैदीसुद्धा राष्ट्रभक्तीकडे झुकू लागले. सावरकर असं लिहितात, अशिक्षितांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण करणं सोपं होतं, पण सुशिक्षित लोक कचरत असत, घाबरत असत. सावरकरांनी तिथल्या जनतेला, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित बनवलं. 2 मे 1921 सावरकरांची, तात्याराव सावरकर आणि बाबाराव सावरकर यांची अंदमानातून सुटका झाली. दोघांचाही प्रवास एकाच नौकेतून. काय आनंद होता. तुरुंगात असताना भोगलेले सगळे कष्ट सावरकर, बाबाराव विसरले, कारण आता मातृभूमीचं दर्शन होत होतं. सावरकर हे एक अग्निदिव्य
सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सावरकर बाहेर पडले. सरकारचा निर्बंध होता तो असून सुद्धा रत्नागिरीत त्यांनी प्रचंड सामाजिक क्रांती केली. सावरकर तुरुंगात असताना येसूवहिनी, यशोदावहिनी, नारायणराव यांनी प्रचंड हालअपेष्ट सोसल्या. त्यांचं नाशिकचं घर उद्ध्वस्त केलं. ज्येष्ठ लोककवी मनमोहन असं म्हणतात, सागराला ओलांडून जाणारे दोनच, एक म्हणजे हनुमंत आणि दुसरे सावरकर. काय उत्तम वर्णन आहे. सावरकर कुटुंबाने जी हाल सोसले, जो त्रास सहन केला या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, या प्रेरणादायी इतिहासातून आपण प्रेरणा घेऊया, जरा त्याग करायला शिकूया, न्यायाचं नवं राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि आज ही काळाची गरज आहे. सावरकरांचा हा प्रेरणादायी इतिहास खूप मोठा आहे. इतक्या कमी वेळात तो मांडणं शक्य नाही, पण आजच्या भागात मी हा प्रयत्न केला आहे की सावरकरांचा प्रेरणादायी इतिहास तुमच्या समोर यावा आणि एक राष्ट्रप्रेरणा नव्याने जागृत व्हावी. आपल्याला हा पॉडकास्ट कसा वाटला तो जरूर कळवा. इथून पुढे दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी सावरकर या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. सावरकरांचा धगधगता इतिहास हा जगासमोर आला पाहिजे, तरुणांसमोर आला पाहिजे, मुलांसमोर आला पाहिजे, तरच प्रखर राष्ट्रभक्ती, देशप्रेम मुलांच्या मनातही निर्माण होऊ शकतं. त्यासाठी हा प्रयत्न मी करणार आहे. तुम्ही या प्रयत्नात मला साथ द्या, माझ्यासोबत सहभागी व्हा. सावरकर दर्शनाचा प्रयत्न दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी पॉडकास्टच्या माध्यमातून मी करणार आहे. चला तर मग आजच्या पुरता आपला निरोप घेते. हसत रहा, आनंदी रहा, फॉलो करा, शेअर करा, मनामनात राष्ट्रप्रेम जागवा. ऐकत रहा वर्सटाईल वर्षा भोसले. भारत माता की जय. वंदे मातरम.